नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या सकाळच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात 36 जिल्ह्यांच्या 36 घडामोडी. मी मराठा समाजाचा, अन्याय झाल्यास पेटून उठणार, जरांगेंच्या खांद्याला खांदा लावून भूमिका घेणार, जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, नितेश राणेंचा इशारा. सांगलीच्या आटपाडीत मनोज जरांगे दाखल होतात जरांगे पाटलांचं जंगी स्वागत. जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू. मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करणं सर्वांचीच इच्छा असते, जयंत पाटलांच्या डोक्यात आता योग्य विचार येतील, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. सुनील तटकरेंच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार. तटकरेंची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचंच पत्र. राष्ट्रवादीतच वाद पेटला. बुलढाण्याचं नाव राजमाता जिजाऊनगर करा. भाजपा आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, तर मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ कार्यवाहीचे आदेश. मुंबई महापालिकेचा कारभार डिजिटल होणार. 237 नगरसेवकांना आयपॅड देण्याची तयारी. निविदा प्रक्रिया सुरू. कामिका एकादशी निमित्त आळंदीत इंद्रायणी काठावर महाआरती. वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात महाआरती संपन्न. नाशिकच्या येवल्यातील पुणेगाव दरारवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला पुन्हा पूर. सलग तिसऱ्या वर्षी कालव्यात पाणी, शेतकऱ्यांना लाभ. बुलढाण्यात मोताळा येथील पलढग धरण 100% भरलं. कोथळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. यवतमाळमधील दिग्रस शेत शिवारातून 63,000 रुपयांच्या बकऱ्या चोरीला. धनराज राठोड यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. हिंगोलीच्या वसमतमध्ये हळदीच्या 2 गोदामांवर चोरट्यांचा डल्ला. चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिवच्या MIDC परिसरात जुन्या वैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला. 6 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियातील तिरोडा येथे मादी बिबट्यासह 2 छावे जेरबंद. काही दिवसांआधी शेतकऱ्यावर केला होता हल्ला. बिबट्याला नागपूर येथील गोरेवाडा येथे पाठवण्यात आलं. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये निलगाईंचा धुडगूस. 2 एकर सोयाबीन पिकाचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात असून हवालदिल. कोल्हापूरमध्ये पोलिसांद्वारे लाच घेण्याचा धक्कादायक प्रकार. कारवाई टाळण्यासाठी कॉन्स्टेबलनं मागितले 1.5 लाख. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं रंगेहात. कोल्हापूरमध्ये अल्पसंख्याक दर्जाच्या मागणीसाठी लिंगायत समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मंगळवारी मुंबईत बैठक होणार. गडचिरोलीच्या मुलचेरा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. नागरिकांचा जीवघेणा प्रवास. रस्त्याचं काम सुरू असून नागरिकांना दिलासा द्यावा, नागरिकांची मागणी. मुंबईच्या दहिसर येथे गोकुळानंद हॉटेल जवळील एका दुकानाला आग. आगीत दुकान जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. नवी मुंबईच्या वाशीत क्रेन थेट मुख्य रस्त्यावर कोसळली. सुदैवानं दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर. यवतमाळच्या माहिंदे चौक परिसरात विद्यार्थ्यांच्या रूमचं कुलूप तोडून चोरी. चोरट्यानं 7,000 रुपये केले लंपास. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिमच्या मानोऱ्यात आंतरजिल्हा बकरी चोरी टोळीचा पर्दाफाश. 5 बकऱ्यांसह 7,49,000चा मुद्देमाल जप्त. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये गोवंश कातडी वाहतूक प्रकरणी तामगाव पोलिसांची कारवाई. 2,11,000चा मुद्देमाल जप्त. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावमध्ये शेतात विजेची तार तुटली आणि विजेच्या धक्क्यानं बैलाचा मृत्यू. बैलाच्या मृत्यूनंतर शेतकरी महिलांचा आक्रोश. सुदैवानं शेतकरी कुटुंब वाचलं. बीडच्या माजलगाव बायपासवर डीपीच्या कामादरम्यान मजुराचा करंट लागून मृत्यू. कंत्राटदारासह 4 जणांवर गुन्हा दाखल. वीज पुरवठा बंद ठेवण्याची परवानगी असतानाही सुरू ठेवल्याचा आरोप. लोणावळ्यात गांजा विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. कारवाईत 7,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त असून एकाला अटक. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव. महागड्या कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला. शेतकरी चिंतेत. कल्याणच्या खडकपाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा उच्छाद. कुत्र्याने तब्बल 150 नागरिकांचा घेतला चावा. जखमींवर रुक्माई रुग्णालयात उपचार सुरू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. परभणीच्या टाकळी कुंभकर्ण येथे तंबाखूजन्य पदार्थांवर पोलिसांचा छापा. सिगारेट, तंबाखू, बिडी जप्त. 3 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल.
गोळीबाराच्या घटनेनं अकोला जिल्हा हादरला. शेतशिवारात शेतकऱ्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबारात अमोल मालोकार यांचा जागीच मृत्यू. सिंधुदुर्गच्या आंबोली धबधब्यावर साप चावल्यामुळे हंपी येथील पर्यटकाचा मृत्यू. सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. भिवंडीत पोलिसांची मोठी कारवाई. 3 किलो गांजा जप्त. 1.25 लाखांच्या गांजासह एकाला पोलिसांकडून अटक करण्यात आल्याची माहिती. उल्हासनगरमध्ये डीसीपी सचिन गोरेंच्या आदेशानं मध्यवर्ती पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन. निर्जनस्थळी नशेखोरांची धरपकड. स्मशानभूमीपर्यंत पोलिसांची तपासणी. गडचिरोलीच्या एटापल्लीत नवीन पुराच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन. ग्रामस्थांचं नाल्यात उतरून आंदोलन. आंदोलकांकडून उपोषणाचा इशारा. अमरावतीमध्ये 3 वर्षांपासून खचलेला पूल धोकादायक. वणी सुलतानपूर मार्गावरील पुलामुळे अपघाताचा धोका. संबंधित विभागाकडून दुर्लक्ष. रायगडच्या माणगावात कार थेट दुकानात घुसली. घटनेमुळे दुकानातील अनेक सामानाचं नुकसान. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.